एकदा पप्पा मम्मी शिवाजी मंदिरला नाटक बघायला गेले होते आणि बाईक होती. रात्री 11:30ला शेवटचा प्रयोग संपला. त्यावर बाईकवर बसायच्या आधी पप्पा विजूला म्हणाले, विजू थांबा 1 मिनिट. असं का विजू थांबली तिकडेच आणि ह्यांनी काय करावं, बाईक चालू केली आणि सरळ, तेव्हा मी बँड्राला राहायचो, बँड्राच्या दिशेने निघाले ते. आणि साधारण सिटी लाईट म्हणजे 1.5-2 किलोमीटर, हे बघा 1.5-2 किलोमीटर दूर पोचल्यावर त्यांना लक्षात आलं. तेही कसं लक्षात आलं की विजू पाठीमागे नाही. मी गप्पा मारत होती. हो हो, तोपर्यंत गप्पा मारत होते. काय ना, कसं नाटक ना, ह्यांनी छान काम केलं ना. त्यांनी नेपथ्याबद्दल मला असं वाटतं तसं वाटतं. विजू उत्तर का देत नाहीये, कारण विजू मागे नाहीच आहे. विजू हॅज बीन लेफ्ट अँड अबॅन्डन्ड ॲट शिवाजी मंदिर. आणि मग खूप घाबरले हा की विजू कुठेतरी पडली. मग युटर्न मारली. हा, मग युटर्न घेऊन आमचे पप्पा ऑपोजिट साईडला बघतायत विजू कुठे पडलीये का आपली. आणि मनात एक वेगळी भीती, कारण ओरडा पडणार ना. माझी मम्मी म्हणजे अशी आहे ना, कालिका माता. आणि मग तिकडे बिचारी मम्मी माझी कुठे टॅक्सी मिळते का अशी एक शोधाशोध. कारण पप्पा निघून सिटी लाईटला पोहोचून परत येईपर्यंत 15 मिनिटं होऊन गेलेली. मग हे आले आणि तिलाच म्हणतायत, काय तू बसली नाहीस. ह्यांनी सांगितलं थांब 1 मिनिट. ती थांबली. ह्यांनी किक मारून निघायची काहीच करत नव्हती. आणि मी किती घाबरलो माहितीये विजू. मी बाजूला बघत बघत आलो माहितीये. आता छे थांब जरा, म्हणजे थांबायचं थोडं आणि लगेच बसायचं. असं करून ह्या बाईला, आपल्या लग्नाच्या बायकोला, शिवाजी मंदिरला विसरून आलेला हा ग्रँड माणूस आहे. हा बघा, गौर से देखो. आता ही रील मी ह्यांच्याबरोबर का करते माहितीये, तर तुम्हाला वाटेल ही अतिशयोक्ती आहे. नाही, बट इट्स ट्रू, इजंट इट. काय हो खरं ना. आणि ती बिचारी राहिलेली व्यक्ती इथे आहे. तू राहिलेलीस ना शिवाजी मंदिरला. हो, पण मी तेव्हा मला सगळं माहिती होतं ना, प्रवास कसा करायचा. पण रात्रीची वेळ होती 12ची. मग मी शिवाजी मंदिर मधले ते ओळखीचे होते ना सगळे लोक. म्हटलं कोणाला तरी बरोबर घेऊन टॅक्सीने यायचं. पण तितक्यात ते शोधत शोधत मला परत आले, रस्त्यात कुठे पडले की काय ते बघत 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 आले. आणि मग मला येऊन मलाच ओरडले, काय तू बसली नाही, तुला कळत नाही बसायचं. अहो म्हटलं, मी बसायच्या आधी तुम्ही गाडीच स्टार्ट केली तर काय करणार मी. त्यांच्या संसारातल्या अशा अनेक गोष्टी मी तुम्हाला ऐकवू शकते. अच्छा